क्षणाला न्यूज 18 लोकमतची टीम जी आहे ती माधुरी हत्तींच्या या ठिकाणी पोहोचलेली. माधुरी हत्तींचं हेच ते ठिकाण आहे जिथे वंतारात तिच्यावरती एलिफंट कॅम्पमध्ये उपचार केले जातात. सगळ्या पद्धतीचे तिच्यावरती उपचार होतात. नुकताच तिने आता या ठिकाणी बाथ घेतला आणि बाथ घेऊन ती बाहेर पडलेली आहे. खाण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या वस्तू देखील, फळं देखील तिला इथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. जे काही वेगवेगळे उपचार असतील, आपण जर पाहिलं तर माधुरीच्या बोटांमध्ये फ्रॅक्चर्स निघालेले होते, आर्थरायटिस तिला झालेला आहे आणि त्यावरती म्हणून जे काही उपचार करता येईल ते सगळ्या डॉक्टरांची टीम या ठिकाणी वंतारामध्ये करताना दिसते आणि या सगळ्या उपचारातनं माधुरी जी ती बरी होणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांमध्ये बागडताना दिसणार आहे. वंताराच्या सगळ्याचे एकच उद्देश तो म्हणजे माधुरी बरी व्हावी. 259 हत्ती या ठिकाणी उपलब्ध आहेत, या ठिकाणी उपचाराकरता आहेत. काही हत्ती जे ते वेगवेगळ्या ठिकाणाहून रेस्क्यू करण्यात आलेले आहेत, काही हत्ती जे ते उपचारासाठी म्हणून इथे आणण्यात आलेले आहेत, काही हत्तींना फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे म्हणून या ठिकाणी सोपवण्यात आलेलं आहे. आपण माधुरीवरती उपचार करणारे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर नीरज आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात. डॉक्टर नीरजकडनं आपण जाणून घेऊ. डॉक्टर नीरज, कशी आता माधुरीची प्रकृती कशी आहे, म्हणजे किती दिवस झाले उपचार सुरू झालेले आहेत? माधुरीच्या उपचाराच्या विषयाला घेऊन फार मोठी चर्चा आहे, समज गैरसमज आहे. मला असं वाटतं तुम्ही ते दूर करा. एक समज गैरसमजमध्ये आपण सांगता आला तर तिच्या पायामध्ये थोडे फ्रॅक्चर आम्हाला फ्रॅगमेंट दिसलेले आहे जेव्हा आम्ही एक्सरे काढला आणि त्याचमुळे आपल्याला तिला पाण्यात टाकून हायड्रोथेरपी वगैरे सुरू करावं लागतं आणि त्या माध्यमातून चार पद्धतीनं आपल्याला उपचार होताना पाहायला मिळतात. असं माधुरीला आपण बघितलं तर माधुरीला संधिवाताचा त्रास आणि काय सांगता अजून कुठले वेगळे उपचार, म्हणजे आर्थरायटिस तुम्ही म्हणता तिला बळवलेलं आहे, फ्रॅक्चर्स तिथे निघालेले, तर काय आणखी माधुरी करता काम करूया आपण आपण त्यासाठी सुरू आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण केलेलेच आहे. त्यानंतर ॲक्युपंक्चर नंतर आपण सुरू करू शकतो आपण त्यासाठी आणि त्यानंतर हायड्रोथेरपी ही आज कंटिन्युअस सुरू केलेली आहे आपण. त्याच्यासोबत चिकित्सासाठी लागणारी सायकोलॉजिकल आणि बायोलॉजिकल नीड्स त्यावर आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आहारामध्ये त्याच्या काय बदल करणार आहे? कारण मला असं कळालं इथे येईल की प्रत्येक हत्तीचं डाएट वेगवेगळं ॲनिमल किंवा जॉईंटचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी आपण तिचे जॉईंट्स हेल व्हावे, क्विकली हेल व्हावे, त्यासाठी जे मिनरल्स किंवा विटामिन्स लागते आपण ते ॲडेड डाएट आपण त्याला माधुरी जेव्हा तिला इथे आणलं गेलं तो दिवस आज दिवस काय फरक पडला होता डॉक्टर? सायकोलॉजिकली पुढचे चांगले मला वाटायला लागलेले आहे. तिथे आणखी एक मैत्रीण पण इथे बनलेले आहे शाळेचे म्हणून, आपण तिच्याकडे पण ओळखला बघू आणि तिचं जे फूडपॅड आहे त्यात आपण ट्रीटमेंट हळूहळू सुरू केलेली आहे. तिचं जे लिम्पिंग होतं म्हणजे थोडं पाय उचलताना हळूहळू टाकत होता, लंगडत होती थोडंसं कमी व्हायला लागला. हो. आणि यापूर्वी जर माधुरीची हिस्ट्री आपण अशी लक्षात घेतली तर काही वेळेला तिने पुजाऱ्यांवरती देखील हल्ला केला. हे नेमकं असावं असं तुम्हाला वाटतं? हिस्ट्री डोकावलं तर? अच्छा, असं असतं की हत्ती हा एक सामाजिक प्राणी आहे, त्याला आहे ना एक हत्ती म्हणून दुसरा हत्ती पाहिजेच असतं, ठीक आहे. आणि त्यानंतर मग ते त्यांचं सोशल हायरार्की मेंटेन वगैरे करतात. पण कसं आहे ना, हत्ती जेव्हा एकटा आहे त्याला आहे ना खूप लोनली फील होतं. तशा वेळेस आहे ना कधी कधी तो खूप जास्त फ्रस्ट्रेट होऊ शकतो आणि फ्रस्ट्रेटेड हत्तीला आपण कधी कधी आपण मिरवणूक नेलं किंवा कोणतरी त्याच्याकडे अचानक गेला तर तो अटॅक करण्याचा चान्सेस असतो. तर कदाचित त्या बॅकग्राऊंडमुळे होऊ शकते की तिने कोणाला इजा वगैरे केली असेल. बरं, सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक पातळीवर देखील माधुरीला एक समतोल वातावरणात आणण्यासाठी म्हणून प्रयत्न केले जातात. ते प्रयत्न नेमके काय? बघा, नुसते शारीरिक उपचार करून चालणार नाहीत, औषध देऊन चालणार नाही, डाएट बदलून चालणार नाही, तर तिला शांत वाटावं, पुन्हा एकदा एक सुस्थितीत ती यावी, तर त्या दृष्टीने काय प्रयत्न होत आहे? अच्छा, एक म्हणजे आपण तिला सध्या ह्युमन टच थोडासा कमी केलेला आहे, म्हणजे फक्त ती आणि तिचा माहोच सध्या तिच्यासोबत राहते. दुसरी गोष्ट, आम्ही तिला जंगलात फिरायला नेतो. तिसरी गोष्ट, आपण तिला मनसोक्त पाण्यात वगैरे राहण्यासाठी आपण तिला पाणी देतो, तलाव देतो. त्यानंतर आता ती एक दुसऱ्या इथे आल्यावर तिने एक दुसरी हत्ती बघितलेली आहे. मग त्यानंतर तिने स्वतः तिच्यासोबत जवळीक जाण्याचा प्रयत्न केला, मग तिच्यासोबत मैत्रीण करण्याचा प्रयत्न केला. त्या दुसऱ्या हत्तीचा पण त्याबद्दल एक चांगला रिस्पॉन्स आम्हाला दिला. तर एक सायकोलॉजिकल सोशलॉजिकल वेलबिंग तिचा होऊ राहिलाय.
आपण तिच्या पायांवरती लक्ष केंद्रित करूयात. आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांना मी विनंती करेल की ज्या पायांमध्ये फ्रॅक्चर निघालेलं होतं, म्हणजे कुठला पाय होता एक्झॅक्टली तिचा? हा, तिच्या तुम्हाला जे छोटे छोटे ते आपण क्युटिकल्स आपण दिसू राहिले ना, ते निघालेले आहेत ते. निघालेले आहे. त्याचा अर्थ की आत काहीतरी इन्फेक्शन म्हणजे काहीतरी इजा झालेली असेल. आपण तशा कंडिशन मध्ये आपण जेव्हा एक्सरे घेतो ना, तेव्हा आपल्याला माहित पडते की आत काहीतरी आहे. हे वरवरचं मॅनिफेस्टेशन असतं, पण आत काहीतरी तुम्हाला जेव्हा मी एक्सरे घेतो ना तेव्हा तुम्हाला दिसणार ते. अच्छा, पण मग डॉक्टर आता एक्सरे घेतल्यानंतर तुम्हाला साधारण किती फ्रॅक्चर्स या ठिकाणी आढळले तिच्या पायामध्ये? एक तर एक P3 म्हणून असते, म्हणजे थर्ड फायलँजेस आम्हाला तो मिडल फिंगरचा आपल्याला दिसला की तो तुटलेला आहे. त्याचा एकदम तो ऍक्च्युली विंग त्याची शेप असते आणि त्याचा एक लांब लचक ती बोन असते, म्हणजे आडवी प्रकारची, ती तुटलेली आपल्याला दिसली. अच्छा डॉक्टर, आपण बघतोय की तिच्याबरोबर असणारे महावत जे आहेत ते सतत तिला खाऊ घालतात. म्हणजे आता ती बाद घेऊन आले तर अशा वेळी तिची भूक देखील वाढलेली असते का, बळावलेली असते का? ते पहिले जेव्हा तिला आणलं गेलं तेव्हा ती काय परिस्थिती होती, म्हणजे तिची भूक, तिची पचनशक्ती या विषयाला घेऊन? तिची एक्सरसाइज झाल्यानंतर म्हणजे जसं आपल्याला ह्युमनला होतं की एक्सरसाइज झाल्यानंतर आपल्याला भूक लागते, तसं तिला पण आता हळूहळू एक्सरसाइज झाल्यानंतर तिला पण तिची भूक वाढ होते आणि जास्त खायला लागते ते. बरोबर बरोबर बरोबर. आपण दृश्य बघतोय, पुन्हा एकदा तिला स्नानासाठी घेऊन नेलं जातंय. काय नेमकं कुठे जाते? आणि ही दुसरी हत्तीन कोण आहे? तिची मैत्रीण शांती? हा, तिची मैत्रीण शांती आहे. तिच्यासोबत आता ती आपण सोशलाइज तिला करवलं आणि ती हळूहळू त्यांची घट्ट मैत्री होऊ राहिली. अच्छा, म्हणजे तिला हत्ती हा एक काय म्हणूयात समूहात मिसळणारा प्राणी आहे, त्या दृष्टीने माधुरीला त्या सगळ्या वातावरणात आणलं जात आहे का? हो हो, आपण तिला हळूहळू सामाजिक बनवत आहे. तो एक पूर्ण लाईफ तो एक सोशल एकटा अॅनिमल राहिलेला आहे, पण आता आपण तिला हळूहळू हत्ती म्हणून आपण त्याचा सांभाळ करू आहे. बरोबर बरोबर. आपण बघतोय माधुरी हत्तीन जी आहे तिला आता दुसरीकडे नेली जाते. ही पाठीमागे जी आपण हत्तीन बघतोय ही तिची मैत्रीण आहे शांती म्हणून, जिच्या बरोबर आता माधुरी जी ती हळूहळू मिसळताना या ठिकाणी दिसते आणि ती देखील तिच्या पाठीमागे प्रवास करत निघालेली आहे. मंडळी, हत्तीची देखील एक मानसिकता आहे, सायकोलॉजी आहे आणि त्या वातावरणात खरं तर त्यांना वावर मिसळवलं जातं, त्यांचा वावर वाढवला जातो आणि त्याच दृष्टीने माधुरीच्या संदर्भात देखील हा होताना दिसतोय. आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. आपण वंतारामध्ये आहोत. वंतारामध्ये साधारण आपण जर लक्षात घेतलं तर 269 हत्ती आहेत. वेगवेगळ्या व्याधीने ग्रस्त असतील किंवा अपघातग्रस्त असतील, त्यांच्यावरती या ठिकाणी उपचार केले जातात. वंतारा हे अत्यंत समर्पक भावनेने वन्यजीवांच्या बाबतीत काम करत असतं आणि तसंच काम जे आहे ते एलिफंट कॅम्पच्या संदर्भात या ठिकाणी कॅम्पमध्ये माधुरीवरती होताना दिसतात. म्हणून दर्शकांनी खरं तर त्यांच्या मनात असणारे गैरसमज काढून माधुरीवरती वंतारात काय उपचार केले जातात याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. माधुरी आता ही ठणठणीत झालेली आहे. डॉक्टरांनी जसं आपल्याला सांगितलं की अजून एक साधारण 6 महिने तिला लागू शकतात या सगळ्या उपचारातनं ती बरी होईल आणि पुन्हा एकदा सशक्तपणे ती आपल्यामध्ये वावरताना बागडताना दिसेल. शिवाय आपण जर पाहिलं तर वंताराच्या वतीने हे वचनबद्ध आहे माधुरीच्या संदर्भात की माधुरीला जर पुन्हा कोल्हापूरमध्ये मठाच्या ठिकाणी नेलं जातं तर तिथे देखील एक छोटेखानी पुनर्वसन केंद्र जे तर तिच्यासाठी उभारण्यात येणार असल्याचं देखील आपल्याला कळतंय. आपण ही दृश्य बघतोय, ही माधुरीची दृश्य आहेत. माधुरी आता या ठिकाणी स्नान केल्यानंतर, आहार घेतल्यानंतर ती पुन्हा एकदा तिला दुसऱ्या पॉइंटकडे नेलं जातंय. इतरही हत्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. हत्तींची इथे विशेष तलावामध्ये स्नानाची म्हणून सोय करण्यात आलेली असते. जास्तीत जास्त तिला त्या प्राण्याला एकाकी कसं ठेवता येईल या दृष्टीने म्हणून प्रयत्न होत असतो. आणि आता माधुरीच्या या सगळ्या उपचारादरम्यान तिला जास्तीत जास्त या सगळ्या वनांमध्ये फिरवण्याचा प्रयत्न असतो. त्याच दृष्टीने म्हणून आता तिला पुढे नेलं जातंय. ही दृश्य आपण बघतोय माधुरीची. माधुरी बरोबर न्यूज 18 लोकमत वाटचाल करत या ठिकाणी पुढे निघालेला आहे तिच्याबरोबर आणि माधुरीची एकूण प्रकृतीची विचारपूस देखील या ठिकाणी केली जाते. माधुरीच्या उपचाराकरता म्हणून नेमण्यात आलेलं सगळं पथक हे मराठी भाषिक आहे. कोल्हापूरचे डॉक्टर आहेत, इतरही तिचे जे माहवत आहेत तिच्याबरोबर असणारे ते देखील एक्सपर्ट आहेत आणि तिची योग्य पद्धतीने काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते. तर माधुरीच्या या सगळ्या प्रकृतीबद्दलचा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत असताना न्यूज 18 लोकमतचा उद्देश एवढाच आहे की खूप
प्रश्न आहेत लोकांच्या मनात, दर्शकांच्या मनात अनेक शंका कुशंका आहे. आणि या शंका कुशंकांमध्ये जर आपण बघितलं तर हे समज गैरसमज वंताराच्या वतीने दूर केले जातात, त्यांच्या टीमच्या वतीने दूर केले जातात आणि दाखवलं जात आहे की माधुरी हत्तीन ही आता हळूहळू बरी होते. ज्या दिवशी तिला आणण्यात आलं तेव्हा तिची नेमकी काय प्रकृती होती ते देखील आपण बघितलं आणि आत्ताही जर आपण या ठिकाणी तिला आणण्यात आलंय तर तिची काय नेमकी प्रकृती हे देखील आपण पाहू शकतो. पाहिलं तर हीच ती माधुरी हत्तीन आहे जिला विदा करताना खरं तर कोल्हापूरकरांनी शोक व्यक्त केलेला होता आणि हीच ती माधुरी हत्तीन आहे ज्यांना असं मला वाटतं की जिला बघितल्यानंतर कोल्हापूरवासियांना आनंद होईल की ती बरी होते, व्यवस्थित होते, तिच्यावरती योग्य पद्धतीने उपचार केले जातात आणि हे उपचार होत असताना ती इथे अत्यंत प्रसन्न आहे. या हसत्या खेळत्या वातावरणामध्ये तिने आपली मैत्रीण देखील एक या ठिकाणी जोडून घेतलेली आहे. शांती नावाची एक हत्तीन आहे जिच्याबरोबर ती इथे बागडताना दिसते आणि या सगळ्या वातावरणात आपली माधुरी हत्तीन बरी होते हे बघून खरं तर कोल्हापूरवासियांना निश्चितपणे समाधान वाटलं असेल. वंतारामध्ये तिच्यावरती होणारे उपचार जे आहेत ते फार सुरेख आहेत, छान पद्धतीचे. जगभरातले डॉक्टर इथल्या साधारण 259 हत्तींवरती लक्ष ठेवून असतात. काही त्यांना कॉम्प्लिकेशन्स तयार झाले तर त्या दृष्टीने देखील त्वरित त्याच्यावरती उपचार केले जातात. पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या या दर्शकांना ही माधुरी हत्तीन आपण दाखवतोय, तिच्याबरोबर असणारे तिचे माहवत आहेत आणि तिचा योग्य पद्धतीने सांभाळ केला जातो. नुकतीच तलावामध्ये आंघोळ केल्यानंतर तिच्या आहाराच्या दृष्टीने तिला हवं ते नको सगळं जे ते भरवण्यात आलेलं आणि भरवण्यात आल्यानंतर आता एक या सगळ्या हिरवाईतनं या वनातनं एक वॉक करत माधुरी हत्तीन जी ती पुढे निघालेली आहे. असं हे सगळे वातावरण वनतारातलं ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही आपल्यापर्यंत करतोय. ही दृश्य आपण बघता, ही वंतारामधली दृश्य आहेत. जामनगर मधल्या साधारण 3000 एकरवरती 3000 एरियावरती जर आपण पाहिलं तर हे वंतारा वसलेलं विस्तीर्ण असा हा सगळा परिसर आहे ज्यामध्ये हे वंतारा एलिफंट कॅम्प आहे, ज्या कॅम्पमध्ये माधुरीवरती उपचार होतात आणि माधुरीला बरं केलं जात आहे. त्यामुळे या सगळ्या कव्हरेजच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतचा एकमेव हेतू आहे आणि तो हेतू असा आहे की ज्या अफवा माधुरीच्या उपचाराला घेऊन किंवा माधुरीला इथे ठेवण्याच्या विषयाला घेऊन पसरवल्या जातात किंवा ज्याची फार मोठी चर्चा आहे तर त्या चर्चेमध्ये आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की वंतारा ही संस्था जी आहे जी या एशियामधली सगळ्यात मोठी प्राणी संवर्धन आणि त्यांच्यावरती उपचार करणारी संस्था आहे, ती वचनबद्ध आहे की माधुरीला कसं लवकरात लवकर बरं करता येईल आणि आता त्या दृष्टीने तिचे उपचार देखील तिच्यावरती सुरू करण्यात आलेले आहेत. तिच्या पायामध्ये फ्रॅक्चर्स निघालेले होते, त्याच्यावर देखील उपचार केले जात आहेत. जर आधीची माधुरीची दृश्य आपण बघितली ती एका पायाने लंगडत खरं तर चालत होती, पण आता तिच्या चालण्यात देखील सुधारणा झालेली आहे. कारण त्या पद्धतीचे उपचार, त्या पद्धतीचे अॅक्युपंक्चर उपचार असतील ते सगळे तिच्यावरती केले जातात आणि विशेष डॉक्टरांचं पथक जे ते तिच्याकडे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे लक्षात घ्या की माधुरी ही बरी होते. आपल्या सगळ्यांचा एकमेव उद्देश या ठिकाणी हाच आहे की ती लवकरात लवकर बरी व्हावी आणि पुन्हा एकदा या नैसर्गिक अधिवासात नजर ती परत एकदा कोल्हापूरला येते तर पूर्वीप्रमाणेच ती बागडताना आणि त्या ठिकाणी फिरताना दिसावी. पण हे सगळं करत असताना तिच्या वयामानानुसार तिची काळजी घेणं हे फार आवश्यक ठरणार आहे. म्हणून वंताराच्या वतीने मठाधिपती जे आहेत तिथले त्यांना याबद्दलचं आश्वासन देण्यात आलेलं आहे की तिथं देखील तिच्याकरता छोटेखानी पुनर्वसन केंद्र तयार करण्यात येईल आणि तिच्यावरती लक्ष ठेवण्यात येईल. पण तत्पूर्वी वंतारामध्ये होणारे तिच्यावरचे उपचार लक्षात घेतल्यानंतर तिच्या प्रकृती सुधारणा होते असं लक्षात येते. डॉक्टरांच्या पथकांशी आपण बोललो तेव्हा त्यांच्याकडनं आपल्याला मिळालेली माहिती अशी आहे की साधारण तिला बरं होण्याकरता म्हणून 6 महिन्याचा कालावधी लागू शकतो. पण या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जर गरज पडली, कोल्हापूरला तिला न्यावं लागलं, न्यायालयाच्या आदेशावरती सगळं अर्थातच अवलंबून आहे कारण तिच्या उपचाराचा मुद्दा आता हा सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. त्यामुळे त्यावरती न्यायालय काय नेमका निर्णय घेते हे लक्षात घेऊन खरं तर पुढची वाटचाल असणार आहे. पण आता ज्यांच्या मनात खरं तर शंका कुशंका किंवा प्रश्न असतील की आपली माधुरी कशी आहे तर लक्षात घ्या न्यूज 18 लोकमत आपल्यापर्यंत ही सगळी दृश्य पोहोचवते. त्या दृश्यांमधून आपण बघू शकतो की माधुरी आता बरी होते आणि तिच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसते.